राम राम शेतकरी बंधूंनो, मी राहुल चौगन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण जे बघताय आले या 2026ची जी आले लागवड आहे याबद्दलचाच हा व्हिडिओ असणार आहे। ही जे आले आपण बघताय हे स्टोरेज केलेले आले म्हणजे आलेची आडी लावणं म्हणतो किंवा भट्टी लावणं म्हणतो। म्हणजे आपण आले लागवड पूर्वी ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक असते। का बरं? तर आलं हे पीक सुप्तावस्थेत जाणं अत्यंत आवश्यक असतं, कारण की हे मोडवर्गीय पीक म्हणजे डोळ्यावरती येणारं पीक असल्यामुळं याला सुप्तावस्थेत ठेवून यामधलं जे स्टोरेज आहे ते वॉटर आहे ते कमी प्रमाणात करून नंतर आपण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस अतिशय सुंदररीत्या आपल्याला उगवण क्षमता म्हणजे जर्मिनेशन हे भेटत असतं। त्यामुळे आपण आलेसाठी भट्टी नियोजन किंवा जे आपण ठेवतो आडी लावून ठेवतो आलेची ते अत्यंत महत्त्वाचे असते। तर याबद्दलच मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की आडी कशी लावायची किंवा यावरती कोणती प्रक्रिया करायची, बेनं कसं म्हणजे कसलं बेनं पाहिजे। तर सर्वात प्रथम आपण बेने निवड करत असताना बेने 1-2 दिवसावरती किंवा कोणाच्या भरोश्यावर आपण घेऊ शकत नाही। तो प्लॉट आपण स्वतः बघितलेला असावा, त्यामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम मेजर नसायला पाहिजे। तर त्यामध्ये एक नंबर प्रॉब्लेम म्हणजे सूत्रकृमी नेमॅटोड, म्हणजे प्लॉटची ग्रोथ वर्षभरामध्ये कुठेही थांबलेली नसावी, ते एक कारण झालं। दुसरं प्रामुख्य कारण पिथियम PSR म्हणजे मर रोग त्यामध्ये कमीत म्हणजे नसायला पाहिजे। डायरेक्टच सड जे म्हणतो आपण आले पिकाची ती सड नसायला पाहिजे, किंवा प्लॉट हे पाणी साचलेल्या वावरातलं बियाणं निवडू नये। तसंच आपण ज्या बियाण्याला पूर्णपणे खर्च म्हणजे ज्या पाहिजे जे अन्नद्रव्य प्रामुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, मायक्रोन्यूट्रिएंट जे पूर्णतः दिलेले असंच बियाणं निवड करावं। आपण माझ्या हातात जे बघताय हे परिपूर्ण झालेलं आले बियाणं आहे, म्हणजे याची आपण जर का ग्रोथ बघितली तर अतिशय सुंदर होती। पण आता याला 1.5 ते 2 महिने जवळपास आल्याची भट्टी लावून झालेली, यामुळं याची सुप्तावस्थेत गेल्यामुळं तरीसुद्धा आपण कांडीची लांबी किंवा रुंदी बघू शकता। हे सुप्तावस्थेत गेल्यामुळे याच्यातलं पाण्याचं पर्सेंटेज कमी झाल्यामुळे हे सुरकटलेलं आहे आणि हेच बियाणं योग्य असतं। तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस तो प्लॉट बघितला त्यानंतर आपल्याला ते बियाणं काढून आणायचं आहे। आपल्याला लागवड म्हणजे कोणत्या महिन्यात करायची या हिशोबाने आपल्याला आले बियाणं काढण्याला सुरुवात करायची असते। जानेवारीपासून तर आपण मार्चपर्यंत बियाण्याची काढणी करत असतो। यामध्ये काढत असताना आपण लेबरच्या सहाय्याने बियाणं काढल्यानंतर त्याला 2 ते 3 दिवस वेगळ्या ठिकाणी ठेवायचं। आता हे जसं स्टोरेज केलेलं आहे या ठिकाणी न ठेवता दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं, म्हणजे काय होईल तर त्या आलेली जी माती आहे, आता हे बघू शकता हे पूर्णपणे क्लिअर कट बियाणं आहे, कारण की आपण 2 ते 3 ठिकाणी याला पलटी दिल्यामुळे पूर्ण माती निघून गेली। माती असल्यामुळे काय होतं आपण नंतर पाणी देतो आणि त्यामध्ये बुरशी तयार होते, त्यामुळे प्रॉब्लेम आपल्याला नंतर येऊ शकतो। त्यामुळे माती पूर्णपणे निघालेली असावी। त्यानंतर आपण जे मागच्या वर्षी बियाणं लावलं होतं त्याचं जे टोळ आपण आपल्या भाषेत काय म्हणता काय माहीत नाही, जे टोळ असतं ते आपण काढून बाजूला टाकून द्यावं, ते आपल्या बियाणात साचवलं गेलं नाही पाहिजे म्हणते। नंतर आपल्याला लागवडीच्या वेळेस परत ते हातात येऊ नये। नंतर दुसरा विषय शेतकऱ्यांचा प्रामुख्य प्रश्न असतो की आपण बियाणं हे तयार करून ठेवायला पाहिजे का? तर नाही, पूर्णपणे जसं काढता येईल आपल्याला तुकडा न होता लेबरच्या साहाय्याने तसं बियाणं आपण तुकडा न होऊ देता, म्हणजे काय होतं तर आपल्याला इथे ना जी जखम होते तुकडा केल्यानंतर त्या जखमेवरती बुरशी तयार होते आणि आपण स्टोरेज केल्यामुळे काय होतं दमट वातावरण खाली तयार होतं आणि ते बुरशीचा प्रादुर्भाव वाढून आपल्याला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो। यामुळे आपल्याला ज्यावेळेस लागवड करायची असते त्यावेळेस आपण बियाणं इथून बेणं करून घेतो आणि त्यानंतर आपण त्यावरची बीज प्रक्रिया ही करत असतो। तर बीज प्रक्रियामध्ये आपण निश्चितच बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा वापर हा करत असतो। त्यामध्ये जैविक एक क्रिया असते आणि आपण केमिकलच्या सहाय्याने सुद्धा आपण बीज प्रक्रिया ही करत असतो। तोच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, बीज प्रक्रिया कशी करावी आलीची, तो पण बघून घ्या। नंतर विषय काय आहे, आपण नंतर बियाणं ज्यावेळेस आपण स्टोरेज केलं तर त्यावेळेस आपण पाणी केव्हा द्यायचं आपल्याला, किंवा पाणी किती प्रमाणात द्यायचं। पाणी आपल्याला कमी प्रमाणात द्यायचं सुरुवातीच्या स्टेजेसला। बियाणं किती दिवस राहिलं पाहिजे तर प्रामुख्यानं 45 दिवस तरी रेस्टिंग पिरियड म्हणजे सुप्तावस्थेत हे बियाणं असायला पाहिजे, म्हणजे त्या नंतर आपल्याला चांगलं उत्पन्न हे देईल। नंतर पाणी देत असताना आपल्याला जुने लोक काय करायचे, वरतून माती झाले पूर्णपणे लावून घ्यायचे, मध्ये काढाच्या सहाय्याने हवा जाईल यासाठी पोकळी तयार करायची। आता सुद्धा काही प्रमाणात शेतकरी काय करतात तर PVC पाईप त्याला होल पाडून सुद्धा आल्याच्या भट्टीच्या मध्ये लावत असतात आणि संपूर्ण बाजूने माती लावत असतात। पण आपण हे तसं न करता या बारदाण्याच्या सहाय्याने किंवा पोत्याच्या सहाय्याने वरतून झाकल्यामुळे काय होतं यातली उभी पूर्णपणे निघून जाते, हवा खेळती राहते, त्यामुळं प्रामुख्यानं कोणता प्रॉब्लेम आपल्याला येत नाही। आणि आपण जे बघू शकता सलादचा असल्यामुळं इथे थंडावा हा मेंटेन राहतो आणि बियाणाला
जे कंडिशन पाहिजे ती योग्य कंडिशन ही भेटत असते. नंतर आपण पाणी दिल्यानंतर बारदाण्यावरती हवा थंड वारामध्ये गेल्यानंतर आपल्याला या प्रकारचे डोळे किंवा बड हे बघायला भेटतात. हे बड आपल्याला नंतर लागवडीच्या स्वरूपात वापरायचे असतात. तर हे बड आपल्याला कोणत्या अवस्थेत जास्तीत जास्त दिसायला पाहिजे, आपल्याला लागवड करायची असली त्यावेळेस आपल्याला 15 दिवस अगोदर पाणी हे जास्त प्रमाणात थोडं जास्त ओले बारदाना ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. नंतर जर का आपण विचार केला आले बियाणाचा भट्टीचा, तर आपल्याला ही भट्टी प्रामुख्याने 45 ते 60 दिवस तशी राहून द्यायची असते. त्यानंतर आपण बीज प्रक्रियेसाठी हेच बियाणं साईडला घेऊन बीज म्हणजे आपण असं पूर्णपणे योग्यरित्या बियाणं हे करून घ्यायचं असतं लेबरच्या सहाय्याने आणि बीज प्रक्रिया करून आपण ते लागवडीस उपयुक्त हे बियाणं हे ठरत असतं. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आडी लावणे किंवा भट्टी लावणं. सुप्त अवस्थेत जर का आले बियाणे गेलं नाही तर त्याचं जर्मिनेशनला आपल्याला फार मोठा फटका बसत असतो आणि प्रामुख्याने 70% उत्पादन हे जर्मिनेशनवरती असतं. जर्मिनेशन जर चांगल्या पद्धतीने झालं तरच आपल्याला उत्पन्नात निश्चित वाढ बघायला भेटते, नाही तर आपल्याला भरपूर साऱ्या समस्यांना फेस हे सामोरे जावं लागतं. तर हे जे बियाणं बघताय आपण हे 1 टन असून त्यामध्ये एकरी म्हणजे 1 एकर वावर हे निघत असतं. प्रामुख्याने 10 क्विंटल तरी बियाणं मिनिमम आपल्याला एका एकरमध्ये लावणं आवश्यक असतं. आणि आपण बियाणं निवडत असताना यावरती प्रामुख्याने कोणता प्रॉब्लेम सगळ्यात जास्त आला तर बियाणाला डोळे किंवा बड ही जास्त प्रमाणात आली. का बरं? तर आपण जे सतत पाणी देत राहिलो प्लॉटला त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात डोळे निघून गेले आणि डोळे जर का निघून गेले तर नंतर डोळे निघायला फार त्रास होतो. ते डोळे जर खराब झाले तर नंतर पण डोळे येत नाही, जर्मिनेशनला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं बियाणं निवड करत असताना प्रामुख्याने त्या प्लॉटवरती स्वतः गेलेले असावं आणि ते बियाणं निरोगी असेल याची निश्चित आपल्याला खात्री असावी. जर का बियाणाबद्दल किंवा अद्रकीबद्दल कोणतीही तुम्हाला समस्या असेल तर निश्चितच आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकतात किंवा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये कमेंट ही करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा. धन्यवाद.